करतो असं सांगण्याचा प्रयत्न केला तरी वस्तुस्थिती अशी आहे की या राज्यामध्ये अत्यंत दयनीय परिस्थिती आहे। अध्यक्ष महोदय, ज्या कायदा सुव्यवस्थेबद्दल या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी बोलले, त्या राज्याची कायदा सुव्यवस्थेची ठळक मुद्दे या ठिकाणी मी मांडतो। मी सभागृहाचा वेळ घेणार नाही, परंतु कायदा सुव्यवस्थेवरती माझ्या पक्षाकडनं मी पहिल्यांदा बोलतोय, त्यामुळे मला न थांबता आपण बोलण्याची परवानगी द्या। त्याचं कारण मी टीका न करता अनेक गोष्टीच्या सरकारच्या डोळे असून न दिसणाऱ्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न या अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या निमित्ताने करणार। देशात गुन्हेगारीतील राज्याचा क्रमांक आपला 3रा आहे, महाराष्ट्र राज्याचा। अध्यक्ष महोदय, ज्यावेळी देशात महाराष्ट्र राज्याचा गुन्हेगारीमध्ये क्रमांक 3 आहे, हे जेव्हा देश विदेशामध्ये जातं तेव्हा या राज्यामध्ये डावोसमध्ये जाऊन करार करून देखील या राज्यामध्ये कंपन्या उद्योग व्यवसायासाठी येत नाहीत आणि मग बेरोजगारी वाढते। ही सत्यता तुम्हाला मान्य करावी लागेल। महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये आयपीसी अंतर्गत नोंदवलेले गुन्हे किती होते अध्यक्ष महोदय? तर 3,85,590 होते। 2022 मध्ये हेच गुन्हे जर आपण बघितले तर 3,74,038, म्हणजे 22च्या तुलनेमध्ये 3.1% हे गुन्हे वाढले। हे या ठिकाणी सरकारला मान्य करावं लागेल। देशातील एकूण गुन्ह्यापैकी महाराष्ट्राचा वाटा सुमारे 10 ते 11% आहे आणि अध्यक्ष महोदय, ज्यामुळे राज्य गुन्हेगारीच्या बाबतीत 3ऱ्या क्रमांकावरती आहे। उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश नंतर या महाराष्ट्र राज्याचा नंबर लागतो गुन्हेगारीमध्ये। हे या राज्याला भूषणावं नाही। अध्यक्ष महोदय, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे। मागील अनेक वर्ष हे गृह खातं माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे होतं, परंतु या गृह खात्यामध्ये ज्या पद्धतीने अंमलबजावणी करून या राज्यामध्ये गुन्हेगारी कमी करण्याची आवश्यकता होती, ते करण्याचे प्रयत्न जरी केले असतील तरी यामध्ये सरकारला यश आलं नाही। हे या आकडेवारीतून दिसतं। अध्यक्ष महोदय, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांचं संख्याबळ आपल्याकडे कमी आहे। राज्यातील पोलिसांची मंजूर संख्या 2,19,822 इतकी असून प्रत्यक्षात आज परिस्थिती काय अध्यक्ष महोदय? राज्यामध्ये 1,98,807 पदं इतकीच पदं आहेत। 21,108 पदं पोलिसांची रिक्त आहेत। अध्यक्ष महोदय, आम्ही वारंवार या सभागृहामध्ये सांगतो, कल्याण सोळंकर साहेब, आपण नेहमी पोलिसांसाठी भांडता, पोलिसांच्या घरांसाठी भांडता, पण या पोलिसांच्या भरतीसाठी या सभागृहाने एकरूप होऊन सतत सातत्याने सांगायला पाहिजे की या राज्यामध्ये पोलिसांची जी कमी पदं आहेत, जी भरणं आवश्यक आहेत, ती तात्काळ भरा, जेणेकरून जे आज त्या ठिकाणी बेरोजगार आहेत, ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात। परंतु या सरकारकडनं हे होत नाही। अध्यक्ष महोदय, आज आपण जर बघितलं तर महिला पोलिसांची संख्या किती आहे? 36,009 इतकी असून पुरुष पोलिसांच्या तुलनेने त्याचं प्रमाण 18.10% इतकं आहे। राज्यातील एकूण लोकसंख्या अंदाजित आपण जर बघितली तर 12,83,00,000 असून तुलनेने दर लाख लोकसंख्येच्या मागे पोलिसांची संख्या केवळ 155 इतकी आहे। आणि मला सांगा, ही जर परिस्थिती असेल तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने आपण राबवू शकतो? आणि पोलीस संरक्षण या राज्यातील प्रत्येक नागरिकाचं करतात, ही त्याची जबाबदारी आहे, परंतु त्यांच्यावरती केवढा मोठा ताण येत असेल याचा देखील विचार या सरकारने करणं आवश्यक आहे। घटकनिहाय गुन्हेगारी जर आपण बघितली अध्यक्ष महोदय, तर महिलांवर अत्याचाराचं प्रमाण या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे। अध्यक्ष महोदय, खून जर आपण बघितले तर 2,652 प्रकरणं ही 2022 मध्ये आहेत। 2,441 म्हणजे 9.9% ती वाढलेली आता। आणि खुनाचे दर प्रति लाख लोकसंख्येप्रमाणे 2.1 आहे। अध्यक्ष महोदय, गुन्हेगारी वाढते, खुनाचं प्रमाण वाढतंय। खुनाचा प्रयत्न जर आपण बघितला तर त्याचे गुन्हे जे आहेत ते 3,08,000 एवढे आहेत। वैयक्तिक शत्रुत्व आणि कौटुंबिक वादाशी संबंधित आहेत। अध्यक्ष महोदय, ही गंभीर माहिती मी या सभागृहाला देतोय। याचं कारण महिला विरुद्ध गुन्हे जे एकूण आहेत ते 74,353 प्रमाणे 2022 मध्ये हे 45,100
23% होते, यावर्षी ते 5% वाढले. बलात्काराचं प्रमाण जे आहे ते 5,08,48 प्रकरणे आहेत. देशात सर्वाधिक बलात्कार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि मध्य प्रदेश नंतर आपला या महाराष्ट्राचा नंबर लागतो. अध्यक्ष महोदय, छेडछाडीची प्रकरणे जर बघितली तर 12,500 आहेत. कौटुंबिक हिंसाचार 18,000 आहेत. महाराष्ट्रातील महिला विरुद्ध गुन्हा दर प्रति लाख लोकसंख्या 72.2 आहे, जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. अध्यक्ष महोदय, आकडेवारी देण्यामागचं कारण एवढंच आहे की आपण बालकांविरुद्ध गुन्हे बघितले, बालकांचं अपहरण बघितलं, लैंगिक शोषण बघितलं, चोरी बघितली, घरफोडी बघितली, दरोडे बघितले, संपत्तीविरुद्ध गुन्हे बघितले. या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा वरच्या स्थानी आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये ढासळलेली आहे, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात या शहरात धोका निर्माण करतात. अध्यक्ष महोदय, सायबर गुन्हे हे जर आपण बघितले तर 2022 मध्ये 6,212 एवढे होते, या वर्षी ते 7,892 वरती आहे. ऑनलाईन फसवणूक 4,000 प्लस आहेत. छेडा, चोरी, सोशल मीडियावरती संबंधित गुन्हे दाखल यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मुंबई आणि पुणेमध्ये या गुन्ह्यांचं प्रमाण केंद्रस्थानी आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या दृष्टीने या ठिकाणी आपल्याला कारवाई करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, हे गुन्हे जे मी सांगतोय याच्या मागे काही निरीक्षण आहेत, ती या सदनाला आणि या सभागृहाला आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना कळणं आवश्यक आहे. आज सायबर आपण बघितलं तर सायबर गुन्ह्याचा उदय, डिजिटल व्यवहार, ऑनलाईन प्लॅटफॉर्म याच्यामुळे सायबर गुन्हे वाढले आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. महिलांवर अत्याचाराची नोंदणी वाढली असली तरी प्रत्यक्ष गुन्हे कमी झालेले नाहीत. त्यामुळे कायदाची अंमलबजावणीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. शहराचा प्रभाव, लोकसंख्येचा दबाव आणि बेरोजगारीमुळे शहरी भागात गुन्हेगारी वाढली आहे, हे याचं सत्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघटित गुन्हेगारी आणि मुंबई शहरामध्ये ड्रग्ज आणि खंडणीचे प्रकार वाढलेले. अध्यक्ष महोदय, या कायदा सुव्यवस्थेत बोलताना ड्रग्ज बद्दल लक्षवेधी होती सकाळी. काय परिस्थिती आहे आज मुंबई शहरामध्ये? मुंबई शहरामध्ये ही परिस्थिती आहे की या ड्रग्सला मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस आळा घालू शकत नाहीत. मला आठवतंय की या विधानसभेमध्ये आपण या मुंबई शहरामध्ये संघटित गुन्हेगारी जेव्हा वाढली होती तेव्हा याच मुंबई पोलिसांनी त्याचा खात्मा केला. माननीय गृहमंत्री गोपीनाथ मुंडे होते. तीच परिस्थिती ड्रग्सच्या बाबतीत आज महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांनी करणं आवश्यक आहे. काय परिस्थिती आहे? पान टपरी असेल, गार्डन मध्ये मोकाटपणे त्या ठिकाणी ड्रग्ज विकला जातो, मैदानामध्ये ड्रग्ज विकला जातो, हॉटेलमध्ये विकला जातो. अध्यक्ष महोदय, एवढंच काय तर रिक्षामध्ये देखील या ड्रग्सची विक्री या मुंबई शहरात होते. पोलिसांना माहित नाही. अध्यक्ष महोदय, काल एक मी व्हिडिओ बघितला, पुण्याचा व्हिडिओ होता की पोलीस गस्त घालतायत आणि गस्त घालताना बाजूला मोटरसायकलवरती प्रेमी युगल बसली आहेत आणि वाटेल ते चाळे सुरू आहेत, पोलिसांनाही दिसत नाही. ही परिस्थिती आहे. म्हणजे डोळे असून आंधळेपण करणारं हे गृह खातं आहे की काय, असा प्रश्न आता आम्हाला विचारला होतोय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एक युवा पिढी या शहरामध्ये, या राज्यामध्ये बर्बाद होते आणि म्हणून हे ड्रग्ज येतोच कुठून, याचा सप्लायर कोण आहे, याचे पेडलर कोण आहेत, याचे विकणारे कोण आहेत, विकत कोण घेतात, गांजाचे धंदे कोण चालवतात, पानटपरीच्या दुकानात विकला जातो का, याची सगळ्याची चौकशी करून पोलिसांनी असा चंग बांधणं आवश्यक आहे. आणि मला माहितीये की मुंबई पोलीस असतील ते इतके सामर्थ्यशील आहेत की गुन्हेगारीचा बिमोड जे करू शकत असतील, संघटित गुन्हेगारीचा नामशेष करू शकत असतील, तर ह्या ड्रग्सचं रॅकेट देखील मुंबई पोलीस तोडू शकतात. त्यांना त्या ठिकाणी मानसिक बळ आणि सरकारच्या वतीने पाठबळ देणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, आजच्या भाषणामध्ये माननीय गृहमंत्र्यांनी उत्तर देताना सांगायला पाहिजे की या ड्रग्स व्यवसायामध्ये जी संघटित गुन्हेगारी आहे, जे फार मोठे परदेशातले सप्लायर याच्यामध्ये गुंतलेले आहेत, राज्यातील आणि मुंबई शहरातील बेरोजगार याच्यामध्ये काम करतायत आणि एक पिढी बर्बाद होते, त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने या ठिकाणी कारवाई करणार हे सांगणं या ठिकाणी आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यातील काही ठळक गोष्टी या ठिकाणी मी सांगतो. मुंबई शहरामध्ये एकूण गुन्हे आहेत 86,000. आयपीसी गुन्हे अंतर्गत नोंदवले जे आहेत ते राज्यातील सर्वाधिक गुन्ह्यापेक्षा या मुंबईमध्ये आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की अध्यक्ष महोदय, कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टीबद्दल या ठिकाणी बोलत असताना अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी सरकारने त्याच्याबद्दल कारवाई करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, क्रिकेट बेटिंग ऍप लोटस 24com काय आहे मुंबईमध्ये? अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी कोट करतोय,
जी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे की मुंबईमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेश जैन या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात lotus24.com या संकेतस्थळावर क्रिकेटची बेटिंग ऍपच्या माध्यमातून अनेक तरुण मुला मुलींना ऑनलाईन गेम याच्या आहारी लावून त्यांच्याकडनं पैसे उकळले जातात. अध्यक्ष महोदय, तरुण मुला मुलींच्या भ्रमणध्वनीमध्ये ऍप इन्स्टॉल करून सुरुवातीला गेम खेळण्यास पैसे उपलब्ध करून देण्यात येतात आणि पैसे परत देण्यास असमर्थ ठरले असता धमकावून जास्तीत जास्त पैसे वसूल करून चुकीचा मार्गाचा वापर करून या मुलांकडनं पैसे घेतात. कोण आहे अध्यक्ष महोदय मेहुल जैन? कोण आहे कमलेश जैन? कोण आहे हरीश जैन? याच्या पाठीमागे कोण आहे? कोणाचा आशीर्वाद आहे? कोणाच्या आशीर्वादामुळे हा मुंबई शहरामध्ये काम करतो? दलाल महादेव या व्यक्तीसाठी मेहुल जैन, कमलेश जैन, हिरेश जैन या व्यक्ती काम करत असून त्याच्याकडून हवाला रॅकेट, क्रिकेट बेटिंग, जुगार, स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय असे अनेक धंदे अध्यक्ष महोदय सुरू आहेत. याच्यावरती सरकार नेमकं काय करणार? मेहुल जैन, कमलेश जैन, हिरेन जैन यांचे परस्परातील व परराज्यातील व पाकिस्तानातील क्रिकेटर यांच्याशी संपर्क आहे. अध्यक्ष महोदय, मी आज या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, याची चौकशी करा, SIT लावा आणि मोठ्या प्रमाणात गैरमार्गाने पैसा कमवतात आणि हाच पैसा मेहुल जैन, कमलेश जैन, हिरेश जैन यांच्या एक्झिम हवा कॉर्पोरेशन व दसेरा मेटल्स व देवराव ओव्हरसीज व देवराज डेव्हलपर या कंपन्या असून ॲल्युमिनियम वेस्ट, कॉपर वेस्ट, आयर्न वेस्ट या व्यवसायाच्या माध्यमातून गैरमार्गाने गोळा करण्यात आलेला पैसा अध्यक्ष महोदय परदेशात पाठवला जातो. ही परिस्थिती आहे. काय आहे राज्याची परिस्थिती अध्यक्ष महोदय? आणि मग अध्यक्ष महोदय, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर मुंबईमध्ये बिनधास्त फिरत असल्याची बाब निदर्शनास येते. याला कोणाचा आशीर्वाद आहे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून कायदा सुव्यवस्थेवरती बोलत असताना, अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलत असताना या सगळ्यांवरती कारवाई होणार की नाही? हा जैन याच्याशी माझं काय वैध नाहीये, पण आज ज्या पद्धतीने ड्रग मुंबई शहरात विकला जातो, बेटिंगचा धंदा करून चांगल्या घरातल्या मुलांना बिघडवलं जातं, त्यांच्याकडे सुरुवातीला पैसे देऊन बेटिंग खेळवलं जातं आणि मग पैसे त्यांच्याकडे वाढल्यानंतर त्यांना धमक्या देऊन ज्या पद्धतीने कुटुंबाला त्रास देतो. अध्यक्ष महोदय, आज ही सगळी तरुण मुलं पैसे परत करू शकत नाही म्हणून घरात चोऱ्या करतात, आईचे दागिने विकतात, वडिलांचे पैसे पळवतात, काही लोक तर आत्महत्यापर्यंत पोहोचलेत. अध्यक्ष महोदय, असे अनेक गुन्हेगारीची प्रकरणं या राज्यामध्ये, या मुंबई शहरामध्ये नोंदवली गेलेत. हे सत्य आहे. आणि म्हणून अशी जी माणसं आहेत ज्यांच्यामुळे पिढ्यानपिढ्या बर्बाद होत आहेत त्यांच्यावरती निपक्षपणे कारवाई होली पाहिजे, अशा पद्धतीचं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, याबाबत कायदा सुव्यवस्था म्हणून मान्य सरकारने कारवाई करावी असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक घोटाळे या सभागृहामध्ये आपण काढले आणि ज्याच्यामध्ये जे घोटाळे आहेत ते काय प्रत्येक वेळेला त्याला मंत्री जबाबदार नाहीत, अधिकारी पण आहेत. आणि जे अधिकारी करतायत त्यांना कोणाचं पाठबळ आहे? त्यांच्यामध्ये एवढा मोठा घोटाळा करण्याचं आत्मबल येतं कुठून? हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या सगळ्या विषयाकडे राजकारण म्हणून न बघता केवळ ही या व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीचं काम चुकीचं करण्याचं प्रवृत्ती जी बळावते तिला पहिलं ठेचणं आवश्यक आहे. तर आणि तरच राज्यामध्ये आपण सुराज्य निर्माण करू शकू अशी माझी स्वतःची इच्छाशक्ती आहे. आणि म्हणून सरकारने याबाबतची कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, आज आपण बघितलं तर अजून एक भ्रष्टाचार, महावितरणमध्ये अदानीला सौर ऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे बेकायदा कंत्राट देऊन कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय. या संबंधीची माहिती या ठिकाणी देतो. अध्यक्ष महोदय, जी माहिती माझ्याकडे आहे ती खरी आहे खोटी आहे मला माहित नाही. सरकारने याची चौकशी करावी आणि जर दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावी. मी आरोप नाही करत आहे. काय आहे परिस्थिती अध्यक्ष महोदय? महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सौर वीज 5000 मेगावॉट आणि औष्णिक कोळसा बेल नका मारू अध्यक्ष महोदय, पक्षाच्या मी पहिला बोलतोय. आपल्या पक्षाकडून 14 लोकांची नावं आहेत, त्यांनाही थोडा वेळ मिळाला पाहिजे. अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, विरोधी पक्षाचा अधिकार आहे, त्यामुळे 2 दिवस हा प्रस्ताव चालणार आहे. आम्हाला व्यवस्थित बोलू द्या आणि आम्ही सरकारवर टीका करत नाही, सरकारचे डोळे उघडण्याचं काम करतोय. बोला. मेगावॉट आणि औष्णिक कोळसा वीज 1600 मेगावॅट असा एकूण 6600 मेगावॅट संयुक्त प्रकल्पाचे कंत्राट महावितरण महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाची परवानगी न घेता अध्यक्ष महोदय अदानी उद्योग समूहाला देण्याचा प्रकार उघड झालाय. अध्यक्ष महोदय, हे कंत्राट देताना वीज कायदा आणि वीज विनियम आयोगाचा अधिकार
व कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन करून महावितरण अदानी समूहाला कंत्राट मंजूर केल्याचा प्रकार घडला आहे। यामध्ये केंद्रीय ऊर्जा खात्याच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्यात आलेले नाही आणि सदर संयुक्त प्रकल्पाला मान्यताच नाही आहे आणि त्यामुळे हा भ्रष्टाचार आहे आणि त्यामुळे आयोगाची संमती न घेता वीज वितरण कंपनीने निविदा जाहीर करून 13 मार्चला 2024ला प्रस्ताव मागविला व त्याला मान्यतेचा अर्ज केला आणि 16 जून रोजी तातडीने सुनावणी केली आणि कंत्राट मंजुरीनंतर वीज आयोगाला प्रस्ताव सादर झाला असला तर यावर आयोगाने निविदा मागवली इतकी घाई का केली असा माझा प्रश्न आहे। आणि म्हणून याच्यामध्ये जे कोण दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरती आपण कारवाई करा अध्यक्ष महोदय। हा भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार आहे अध्यक्ष महोदय। यामध्ये अजून एक प्रकरण आहे की दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा गैरव्यवहार व आर्थिक घोटाळा। अध्यक्ष महोदय काय आहे याच्यामध्ये की इंटरनॅशनल टुरिझम फेस्टिवल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने केंद्र सरकारच्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल व ट्रेडमार्कचा गैरवापर केला। अध्यक्ष महोदय शासनाचा कार्यक्रम असल्याने भासून कोट्यावधी रुपये गोळा केले। अध्यक्ष महोदय इंटरनॅशनल टुरिझम फेस्टिवल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने संचालक अनिल मिश्रा व त्यांचा मुलगा अभिषेक मिश्रा यांनी केंद्र सरकारच्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या ट्रेडमार्कचा गैरवापर करून शासनाचा कार्यक्रम असल्याचे भासून पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा आर्थिक व्यवहार केला आणि 7/2/25 रोजी हा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या आहेत। काय सरकारने चौकशी केली? यापुढे पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम 19/2/2025 रोजी ताज हॉटेलमध्ये आयोजन केले। संकेतस्थळावरून माहिती देऊन या संदर्भात चित्रपट आघाडीचे प्रदेश अध्यक्ष समीर दीक्षित यांनी बांद्रे पोलीस ठाण्यामध्ये केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सदरू कंपनीच्या संचालकाविरुद्ध फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे। परंतु त्याबद्दल पुढे काय झालं हे अद्याप कळलेलं नाही आणि परंतु सदर प्रकरणी अद्यापही सखोल चौकशी करून या कंपनीने 2016 पासून आतापर्यंत पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारची फसवणूक करून एकूण किती रुपयाचा निधी जमा केला याबाबत चौकशी करून सदर कंपनीची संपूर्ण मालमत्ता जप्त करून संचालकावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे याच्यावरती कारवाई करावी अशी मागणी मी अध्यक्ष महोदय करतो। अध्यक्ष महोदय याच ठिकाणी अजून एक महत्त्वाचा विषय जो आहे की MSCB मध्ये अजून एक घोटाळा याच्यामध्ये देखील अधिकारी इन्व्हॉल्व आहेत। अध्यक्ष महोदय सौदामिनी बिल्डिंग घोटाळा वरळी काय आहे घोटाळा? ऊर्जा खात्याशी संबंधित 20 माळ्याची ही MSCBची ऑफिस क्वार्टर्स बनविण्याचं काम या ठिकाणी आहे। अंदाजित खर्च किती आहे? 40 ते 50 कोटी रुपये। परंतु मंजूर झालेला निधी किती आहे? 162 कोटीचं टेंडर आहे। सदर टेंडर व्यासकॉन कंपनीला या ठिकाणी मिळालेले आहे। नियम डावलून 1000 किलोमीटर लांबून नागपूरमधून चौकशी चालू असलेल्या ऑफिस राकेश जनबंधू यांची पदोन्नती देऊन ऍडिशनल चार्ज देऊन 6 महिन्यात त्यांची नेमणूक केली आणि हे टेंडर काढलं गेलं। याच्यामध्ये 100 कोटीचा घोटाळा आहे आणि या चौकशी लावून ऑफिसर याची बदली करून त्याची चौकशी करा। खरं असेल खोटं असेल मला माहित नाही पण सौदामिनी बिल्डिंग घोटाळा वृत्तपत्रामध्ये आलाय, वृत्तवाहिन्यांवरती आलाय। हा घोटाळा खरोखर आहे का याची चौकशी करा। याच्यामध्ये स्पेशल अधिकारी अपॉइंट करून हा घोटाळा केला गेला आहे का याची चौकशी करा आणि दोषी अधिकारी असतील त्याच्यावरती कारवाई करा अशी माझी मागणी आहे। अध्यक्ष महोदय या कायदा आणि सुव्यवस्थेवरती बोलण्याबद्दल अनेक गोष्टीचा उहापोह या ठिकाणी झाला। अध्यक्ष महोदय आज या मुंबई शहरामध्ये आपण वावरतो। या मुंबईला आपण अतिशय एक मौल्यवान असं स्थान आहे। जगाच्या या पाठीवरती मुंबई शहराचं एक वेगळं असं महत्त्व आहे। महाराष्ट्राची राजधानी आहे आणि या महाराष्ट्राच्या राजधानीतील मराठी भाषेला आता अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे आणि त्यामुळे मराठी भाषेचं संवर्धन, प्रसार करणं, जपणूक करणं आणि ती वाढवणं हे काम आता सरकारचं आहे आणि त्यामुळे अनेक योजना केंद्र सरकारच्या मदतीने हे सरकार करणार आहे। अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी अभिजात जेव्हा भाषा झाली, दर्जा मिळाला त्यावेळी या सभागृहात आपण सांगितलं। अध्यक्ष महोदय माझा मुद्दा एवढाच आहे की जोपर्यंत मराठी भाषा ही व्यावहारी भाषा होत नाही तोपर्यंत मराठीचा सन्मान वाढत नाही। आज सगळ्यात महत्त्वाचं काय आहे अध्यक्ष महोदय या संपूर्ण याच्यामध्ये मराठी वकील उत्कर्ष संघटना जी आहे त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी एक पत्र दिलंय आणि मुंबई उच्च न्यायालयाला एक पत्र दिलंय। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की गेली अनेक वर्ष या मुंबई शहरामध्ये उच्च न्यायालयाचा उल्लेख बॉम्बे उच्च न्यायालय असं करण्यात येतो, परंतु आपल्याला असं सांगण्यात येतं की मुंबई शहराचे ब्रिटिश सरकारने त्यांच्या सोयीसाठी केलेलं नामकरण होतं, परंतु ब्रिटिश गेल्यानंतर निजामकालीन आणि ब्रिटिशकालीन नावं होती ती आपण बदलली, रस्त्याची नावं बदलली, चौकाची नावं बदलली। तर माझी अशी विनंती आहे की अध्यक्ष महोदय ज्या मुंबई शहरामध्ये बॉम्बे हायकोर्ट आहे त्याचं नाव मुंबई हायकोर्ट करा, एवढीच माझी मागणी आहे आणि हे करणं गरजेचं आहे।
आणि हे करत असताना जसं आपण म्हटलं की मराठी भाषेला आज अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे आणि मराठी भाषेला आज सन्मान द्यायचा असेल तर प्रत्येक व्यवहारी भाषेत म्हणजे व्यवहाराच्या भाषेमध्ये मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील कोर्टाचे जे व्यवहार आहेत ते मराठीमध्ये करा असा आमचा आग्रह आहे, जेणेकरून या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर या भाषेचा सन्मान राहील आणि सर्वसामान्य माणसाला बोलीभाषा जी आहे त्यातून चांगल्या गोष्टी मांडता येतील, चांगल्या गोष्टी कळतील आणि न्यायालयातलं काम देखील मराठीत होऊ लागलं त्याचा जो अनुकरण आहे ते सगळीकडे लोक करतील आणि मराठी भाषेचा सन्मान या ठिकाणी वाढेल असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अजून एक महत्वाचा विषय आहे की या राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राज्यातील शिक्षक जो आहे त्या शिक्षकाला ज्या पद्धतीने आज आपण वागवतोय, आज खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवण्याचं काम शिक्षक करतात. मग ते कॉलेजमध्ये असतील, प्राथमिक शाळेमध्ये असतील, माध्यमिक शाळेमध्ये असतील, सरकारी शाळेमध्ये असतील, खाजगी शाळेमध्ये असतील, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्याचं काम, सन्मान करण्याचं काम आणि विद्यार्थी घडवण्याचं काम, या देशाला प्रगत असा नागरिक देण्याचं काम शिक्षक करतात. पण आज शिक्षकांची परिस्थिती काय आहे? आज जर आपण बघितलं तर ठीक आहे, माध्यमिक शाळांच्या बद्दल या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांकडे अनेक प्रश्न आम्ही या ठिकाणी अर्थसंकल्पावरती पुरवणी मागण्याच्या वेळेला काढलं. पण अजून एक विषय जो महत्वाचा आहे तो असा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या भारतातील सर्वात महानगरपालिकेत श्रीमंत असलेली महानगरपालिका, या मुंबई महानगरपालिकेचं फक्त शिक्षणावर बजेट 3,500 कोटीचं आहे. असे असताना महानगरपालिका क्षेत्रातील अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या गोष्टीसाठी न्याय मागण्या देण्यासाठी मात्र नेहमी टाळाटाळ केली जाते. काय आहे टाळाटाळ? अध्यक्ष महोदय, समान काम समान वेतन असे असताना देखील महापालिकेच्या शिक्षकाप्रमाणे अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक काम करत आहेत. त्यामुळे ज्या गोष्टी महानगरपालिका शिक्षकांना त्वरित लागू केल्या जातात त्याच गोष्टी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी मात्र लागू होत नाही असा आमचा या ठिकाणी आरोप आहे. अध्यक्ष महोदय, 7वा वेतन आयोग ऑगस्ट 2023 रोजी 4 वर्षाचा अथक प्रयत्न लागू झाला. 7वा वेतन आयोग दिनांक 1/1/2016 ते 31/8/2023 पर्यंत थकबाकी अद्यापर्यंत अदा केलेली नाहीये आणि 7वा वेतन आयोगानुसार प्रवास भत्ता TSA रुपये 2,700 लागू झालेलं नाही. 7वा वेतन आयोगानुसार लागू होणारे सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान लागू झालेले हे देखील अद्यापर्यंत झालेलं नाही. सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे या खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकांना देखील लागू करा आणि गटविवाह योजना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकांना द्या अशी अध्यक्ष महोदय मागणी आहे. या बाबी त्यांच्या प्रलंबित आहे आणि महाराष्ट्र सरकारने 30 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई महानगरपालिकेला 7वा आयोग स्वनिधीतून लागू करा असा आदेश देऊनही 23 ऑगस्ट 2023 पर्यंत 7वा आयोग अजूनपर्यंत लागू केलेला नाही. अध्यक्ष महोदय, या शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. एका बाजूला शिक्षक मुंबई महानगरपालिका शिक्षकांना एक न्याय आणि तेच शिक्षणाचं काम खासगी अनुदानित शाळा महानगरपालिकेची मान्यता देऊन जे करतात त्यांच्यासाठी एक न्याय, यांच्यावरती अन्याय होते आणि म्हणून मला असं वाटतं की 7वा वेतन आयोग जो आहे ज्याचं क्रमप्राप्त या ठिकाणी सांगितलेली अंमलबजावणी करा, ते देखील खासगी अनुदानित शिक्षकांना आपण लागू करा आणि त्यांचं वारंवार जी आपल्याकडे मागणी आहे त्यांना जी सपत्नीक पदाची वागणूक दिली जाते ती कुठेतरी सरकारने दूर करावी आणि आजच्याच आदेश आयुक्तांना देऊन यावरती कारवाई अशी माझं या ठिकाणी अध्यक्ष महोदय मागणी आहे. अध्यक्ष महोदय, या मुंबई शहरामध्ये आपण जर बघितलं असाल तर रात्री मोठ्या प्रमाणामध्ये 12, 12:30, 1 नंतर रेसिंग चालते. हे रेसिंग मोटरसायकलचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात चालतं. ते चालवण्याचं प्रमाण मोटरसायकल इतक्या वेगवान असतात की सर्वसामान्य घरातले जे कुटुंबातील लोक जे फेरफटका करायला निघतात त्यांच्याकडे चालू असणारी ती महिला असेल पुरुष असेल ड्रायव्हिंग करणारे ते दचकतात आणि मग ऍक्सिडेंट होतात. या मुंबई शहरातील मोठ्या प्रमाणात ज्या रेसिंग रात्री सुरू आहेत ते पोलीस खातं कधी बंद करणार आहे? अध्यक्ष महोदय, आपण नाकाबंदी लावता, नाकाबंदी लावून झाल्यानंतर तिथून दुसऱ्या मार्गाने ह्या मोटरसायकल काढल्या जातात आणि पुन्हा रस्त्यावरती आणल्या जातात आणि हायवेवरती हे काम चालतं. अध्यक्ष महोदय, ही रेसिंग आपण बंद करा आणि त्याचबरोबर या शहरामध्ये आपण कोस्टल रोडसाठी आपण 1000 कोटी खर्च करतोय, कोस्टल उभा करतोय, मीरा भाईंदर पर्यंत गेला तरी ट्रॅफिकचं प्रमाण जे आहे ते आपल्याला सोयीस्कर होणार आहे. पण अध्यक्ष महोदय, हे करत असताना आज पश्चिम द्रुतगती मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गाची परिस्थिती काय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, याच्यावरती ज्या पद्धतीने खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी मॅकॅडम टाकलेलं आहे ना, त्याच्यामुळे असे उंचवटे तयार झाले. गाडी जेव्हा जाते ती मर्सिडीज असेल
किंवा तुमची कुठची इम्पॉर्टंट गाडी असेल तरी त्याला एवढे गचके बसतात की अध्यक्ष महोदय त्याच्यावरती तुम्ही 80 स्पीडने हायवेवरती गाडी चालवू शकत नाही. मी आज सांगतो की हायवेवरनं जेव्हा गाडी जाते ट्रॅफिक तर संध्याकाळी असतं, प्रचंड मोठ्या प्रमाणात कोंडी असते, 2-2 तास हायवेवर थांबायला लागतं. परंतु हायवेवरून जेव्हा गाडी जाते आणि जे खड्डे बुजून उंचवटे केलेले आहेत, रिक्षामधून एखादी आमची भगिनी जी जर प्रसूतीसाठी जाणार असेल तर ते एवढे मोठे गचके असतात की तिची रिक्षा प्रसूती होईल की नाही ही शरम आम्हाला वाटते अध्यक्ष महोदय, पण सरकारला याचं काय वाटत नाही. आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की कोस्टल रोडवरती करोडो रुपये खर्च करताय, परंतु पूर्व आणि पश्चिम दुतर्फी मार्गावरती ज्या पद्धतीने उंचवटे आहेत, आज ट्रॅफिक जाम आहे, लोकांना 2-2, 3-3 तास लागतात, या रस्त्याची सुधारणा हे सरकार कधी करणार आहे? मग याचा हाय कोण वाली? मुंबई महानगरपालिका नाही, MMRDA नाही, PWD नाही. पण सरकारने काहीतरी करा. MSCIDCला दिलं असेल तर ते तरी करायला सांगा. पण अध्यक्ष महोदय आज परिस्थिती दयनीय आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की सगळीकडे उत्तम चालू आहे, हे सरकार खूप सुखाचं राज्य करतंय, सगळीकडे आनंदी आनंद आहे, सर्वसामान्यांना न्याय मिळतोय. पण अध्यक्ष महोदय सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीने या ठिकाणी आज त्रास भोगतोय हे जर आपण जर बघितलं तर अध्यक्ष महोदय अत्यंत दुर्दैवी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कायदा सुव्यवस्थेवरती मी या ठिकाणी माझे विचार मांडले, मी ज्या काही गोष्टी या ठिकाणी सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला, मी काही भ्रष्टाचाराचे मुद्दे या ठिकाणी मांडले. त्यामुळे मला असं वाटतं की अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये विरोधी पक्षाकडनं आलेल्या या सूचना आहेत, जे खऱ्या असतील खोट्या असतील सरकारने ती चौकशी करावी. काही ठिकाणी गरज असेल तर SIT लावा, CID चौकशी करा. परंतु या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राबवण्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचला. अध्यक्ष महोदय आज मी जबाबदारीने बोलतोय की डोळे बंद करून आपण जर सरकारने ही भूमिका घेतली आंधळ्याची तर या राज्यामध्ये अराजकता मागेल. सरकार या पद्धतीने आज कायदा सुव्यवस्था ज्या पद्धतीने राबवतंय आणि आज जी परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्थेची या राज्यामध्ये आहे, आज आपण बघितलं बीड प्रकरणामध्ये देशमुखच्या कुटुंबियांना न्याय मागण्यासाठी आम्हाला मोर्चे काढायला लागतात. त्या ठिकाणी परभणीमध्ये सूर्यवंशी ज्या पद्धतीने कस्टडीमध्ये गेले त्यांच्यासाठी आपण आज मोर्चे काढतोय. आज राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत, गुन्हेगारी वाढलेली आहे, राजरोज बेटिंग चालू आहे, राजरोजपणे गर्द विकला जातोय, राजरोजपणे विमानतळामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या अंमली पदार्थ सापडत आहेत. आणि अध्यक्ष महोदय हे सगळं येतं कुठून? याच्या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहिती आहेत की नाही? याबाबत कोण कशा पद्धतीने कारवाई करणार आहे? खऱ्या अर्थाने सरकार कोणाचंही असू दे, आज या ठिकाणी 3 पक्ष सरकार आहे, उद्या सगळे सरकार जरी बदललं तरी या सगळ्या गोष्टी करणारे जी एक यंत्रणा आहे, मग ती अधिकाऱ्यांची असेल, त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची असेल किंवा त्याला कोणाचा वरदहस्त असेल, अशी सगळी माणसं जोपर्यंत जेरबंद होत नाही तोपर्यंत या राज्यामध्ये शांतता नांदणार नाही. महिलांना त्या ठिकाणी अत्याचारापासून रोखू शकणार नाही, महिलांवरती होणारे अत्याचार आपण रोखू शकणार नाही आणि गुन्हेगारीच आपण त्या ठिकाणी थांबवू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की राज्यातील सरकारने याच्यावरती कडक कारवाई या ठिकाणी केली पाहिजे. अन्यथा सर्वसामान्याला एक न्याय आणि चोरांना दुसरा न्याय अशा पद्धतीने सरकार जर वागत असेल तर या राज्याचा वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. धन्यवाद. अर्जुनराव खोतकर.